करण अर्जुन हा पिक्चर तुम्ही पाहिला असेल, पण त्याच करण अर्जुनवर एक कॉन्सेप्च्युअल गणिताचा प्रश्न आहे आणि जो RRB NTPCच्या एक्झाम मध्ये विचारलाय. बघा ना प्रश्न काय आहे. करण सकाळी 9 वाजता A पासून B कडे चालायला लागतो. बघा आता प्रश्न काय आहे. इथे करण आहे आणि इथे अर्जुन आहे. मी इथे K लिहितो, इथे A लिहितो. ठीक आहे. तो A पासून B कडे चालायला लागतो. इथून आता हे प्लेस A आहे आणि हे प्लेस B आहे. तो A पासून B कडे जायला लागतो आणि अर्जुन त्याच वेळेला म्हणजे सकाळी 9 वाजता B पासून A पर्यंत चालायला लागतो. ते C या ठिकाणी भेटतात. इथे C या ठिकाणी भेटतात. तर ते दोघे अनुक्रमे 24 आणि 54 मिनिटात त्यांच्या गंतव्यस्थानी म्हणजे डेस्टिनेशनला पोहोचतात. म्हणजे एक जण C नंतर 24 मिनिटांनी पोहोचतो आणि एक जण C नंतर 54 मिनिटांनी पोहोचतो. तर C या ठिकाणी ते दोघे किती वेळानंतर भेटले. आता बघा, जेव्हा असा प्रश्न विचारतात की भेटल्यानंतर त्यांना लागणारा वेळ दिलेला असेल तेव्हा काय करायचं. जो आपल्याला टाइम आहे तो कसा मिळेल जो विचारलाय तो वर्गमुळात भेटल्यानंतर किती मिनिटांनी पोहोचतात त्यांचा गुणाकार. बघा इथे 24 दिलेला आहे, मी इथे 24 घेतो आणि इथे 54 दिलेला आहे, इथे 54 घेतो. बस हेच करायचं तुम्हाला. कसं होऊ शकतं हे. 24 म्हणजे काय, तर 24 म्हणजे 8 गुणिले 3 हे मी करू शकतो. 54 म्हणजे 3 गुणिले 18, 18 त्रिक 54 ना. आता बघा ना, हे 3 आणि हे 3 गुणाकार आहे, त्यांना मी जर बाहेर काढलं तर ते येणार 3. आता 8 गुणिले 18, 18 × 144, 144चं वर्गमूळ किती येतं 12. म्हणजे उत्तर येणार 12 गुणिले 3 म्हणजे 36, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2. बघा ना किती सिंपल आहे. फक्त तुम्हाला हा कॉन्सेप्ट माहित पाहिजे. कोणताही प्रश्न याच्यावर येऊ द्या, करण अर्जुन कॉन्सेप्टवर येऊ द्या, तुम्हाला तो येणारच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.